असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। देशभरातील लोकसभा निवडणुकीचे निकाल येत्या 4 तारखेला लागणार आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला आज जर आपण पाहिलं तर देशभरातील निकालाचे जे आहेत ते एक्झिट पोल समोर आलेले आहेत। महाराष्ट्रातील निकालाचे देखील एक्झिट पोल समोर आलेले आहेत। त्यात जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी जी आहे ते 25 जागांपर्यंत मजल मारणार असल्याचं जे आहे ते एक्झिट पोलच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं। आपल्या सोबत आमदार बच्चू कडू आहेत, प्रहारचे नेते। भाऊ, एक्झिट पोल आलेले आहेत, कसं पाहताय एक्झिट पोलकडे? एक्झिट पोलवर काही मला विश्वास नाही आहे, कारण जे काही तपासले जातं नमुने खातीर ते काही फार जास्त प्रमाणातही नसते आणि ते फार क्लिअर कट म्हणजे सत्यताही नसतं। त्याच्यानं एक्झिट पोलवर मला वाटते फार विश्वास ठेवू नये। बरेचदा एक्झिट पोल वेगळे असतात आणि निकाल काही वेगळेच निघतात। त्याच्यानं मला वाटतं त्याच्याहून एक्झिट पोलच्या बयानावरून बयान करणं म्हणजे चुकीचंच ठरेल। अमरावतीच्या जागेवर जर आपण पाहतो टीव्हीने एक्झिट पोल आला, त्याच्यावर नवनीत राणा आघाडीवर दाखवते। तुम्ही या ठिकाणी ताकद लावलेली होती, नवनीत राणा आघाडी दाखवते, कसं पाहता? चुकीचं आहे। मला असं वाटतं का नवनीत राणा दुरून विजय होणार नाही आणि आमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही। भाऊ, महाविकास आघाडीला जागा 25 दाखवत आहेत, महायुतीच्या जागा कुठेतरी कमी झालेल्या आहेत, सरशी ठरतायत महाविकास आघाडीची। एक्झिट पोलवर माझं असं मत आहे, मी पहिलेच सांगितलं का ते विश्वास खातीर काही असं नाहीये। त्यांना एक्झिट पोलवर बयानबाजी करणंच जी गोष्टच अस्तित्वात नाही आहे, ज्याचा काहीच संबंध नाही आहे, अशा याच्यावर आपण बयान करणं चुकीचं वाटतं। 4 तारखेच्या निकालात मग काय होणार? 4 तारखेच्या निकालात इथं अमरावती पुरतं बोललं तर आमचे दिनेश बाबू निवडून येणार। नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।